नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली। राज्याच्या जनतेनं महायुतीच्या ताब्यात महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्यासुद्धा दिलेल्या आहेत। भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा पक्ष या निवडणुकीनंतर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं। अर्थात महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष हे प्रादेशिक पक्ष आहेत। त्यातला अजित पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या 11 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केलेली आहे। या अजित पवार यांच्या निर्णयातून एक गोष्ट स्पष्ट होते की अजित पवार यांना केवळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गुंतून पडायचं नाही, तर स्वतःचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून द्यायचा आहे। त्यासाठी त्यांनी हा प्रयत्न सुरू केलेला आहे। आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्रात 3 वर्षापूर्वी एक मोठा राजकीय भूकंप झालेला होता आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडली। एकनाथ शिंदे यांच्या मागे शिवसेनेतले 41 आमदार निघून गेले। त्यानंतर जे काही घडलं राज्यामध्ये ते आपल्यापुढे आहेच। मात्र निवडणूक आयोगानं शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात राहणार हे स्पष्ट केलं। पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहील। हा निर्णय निवडणूक आयोगानं दिल्यानंतर आज खऱ्या अर्थानं शिवसेनेचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे करतायत। दुसरीकडे अजित पवार यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगानं मान्यता दिली। राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना जरी महाराष्ट्र डोळ्यापुढे ठेवून शरद पवार यांनी त्यावेळी केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा जो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता तो दर्जा अलीकडच्या काही वर्षांमध्ये गेलेला आहे। अजित पवार यांनी पक्षाचं नेतृत्व करण्याचं ठरवल्यापासून आणि अधिकृतपणे ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश हे मिळवलेलं आहेच। शिवाय आता ते राष्ट्रीय राजकारणामध्ये कुठेतरी आपलं नेतृत्व हे सिद्ध करण्याच्या मागे लागलेले आहेत। त्यामुळेच त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी ही जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीमध्ये आपल्या पक्षाच्या 11 उमेदवारांची पहिली यादी ही जाहीरसुद्धा केलेली आहे। याचा अर्थ अजूनही काही उमेदवार अजित पवार हे दिल्लीमध्ये उभे करू शकतात। यातून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात फार गुंतत नाही आहेत। म्हणजे त्यांचा राजकारण हे महाराष्ट्र मर्यादित असलं तरी पक्षाची राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याच्या मागेसुद्धा अजित पवार यांचे प्रयत्न सुरू झालेले आहे। आणि जी काही त्यांनी जी दिल्लीला कूच केलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, यातून हे आपल्याला दिसून येतं। आत्तापर्यंत 6 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान अजित पवार यांनी मिळवलेला आहे, मात्र त्यांना कधीच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता आलेलं नाही। 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या आमदारांचं जर संख्याबळ आपण बघितलं तर काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे जास्त निवडून आलेले होते। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल अशी अटकळ ही बांधली जात असताना आणि जर राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळालं तर अजित पवार यांच्या गळ्यातच मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल अशी चर्चासुद्धा त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगलेली होती। मात्र शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतलंच नाही। ते मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देऊ केलं आणि आपल्याकडे महत्त्वाची खाती घेतली। त्यावेळी त्यांची ही संधी मुख्यमंत्री होण्याची ही हुकलेली होती। 2009ला तर काँग्रेसच्या जागा जास्त होत्या आणि 2014 पासून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं सरकार हे काम करत आहे। त्यांना आपल्या पक्षातल्या आमदारांची संख्या आणि एकूण आवाका मर्यादा माहीत असल्यामुळं या विधानसभेच्या काल झालेल्या निवडणुका पार पडल्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाकरता किंवा अशा कुठल्याही अपेक्षा न करता अगदी पहिल्या प्रथम आपण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असं पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जाहीर केलेलं होतं। आणि एकूणच पक्षाची जी काही लाईन आहे, जे काही धोरण आहे, ते धोरण कशा पद्धतीने राबवायचं, पक्षाला राष्ट्रीय राजकारणामध्ये कसा दर्जा प्राप्त करून द्यायचा, यामध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे। भविष्यामध्ये केंद्र सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपदाची शक्यतासुद्धा ही वर्तवली जाते। या सगळ्या अजित पवार यांच्या बदललेल्या
राजकारणाकडे बघायचं झाल्यास त्यांचं राजकारण हे सकारात्मक आणि बेरजेचं राजकारण ते करतायत हे स्पष्ट झालेलं आहे। वास्तविक अजित पवार यांनी स्वतःच्या पक्षात बंड करायला तसा वेळच लावला। त्याआधीच काही वर्ष, एक वर्षभर एकनाथ शिंदे यांनी बंड करून पक्ष फोडलेला होता आणि भारतीय जनता पक्षानं त्यांना आमदारांची त्यांची संख्या कमी असून सुद्धा महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची संधी दिलेली होती। त्या मानानं एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र सोडून शिवसेनेचा विस्तार हा अन्य राज्यामध्ये करण्यात फारसं यश आलं असं दिसत नाही। तो त्यांचा अजेंडाच एकनाथ शिंदे यांनी तसा राबवलेला नाही। एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदामध्येच जास्त इंटरेस्ट होता आणि हा त्यांचा जो काही भाव आहे तो भाव महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लपून राहिलेला नाही। आमदारांचं संख्याबळ हे लक्षात घेता त्यांनी निकालाच्या पहिल्या दिवशीच खरं तर पत्रकार परिषद घेऊन सांगणं अपेक्षित होतं की महायुतीतले NDAतले वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल। मात्र तसं न होता एकनाथ शिंदे यांची नाराजी, त्यांच्या घरातून बाहेर न निघणं, 2-4 दिवसानंतर पत्रकार परिषद घेणं, त्यांच्या प्रवक्त्यांनी, आमदार खासदारांनी मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा व्यक्त करणं, यामुळं त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं हे कुठं लपून राहिलेलं नव्हतं। शेवटी भारतीय जनता पक्षाचा जो काही निर्णय आहे तो निर्णय झाला आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद हे स्वीकारावं लागलं। आज एकनाथ शिंदेही उपमुख्यमंत्री आहेत आणि अजित पवारसुद्धा उपमुख्यमंत्रीच आहेत, परंतु अजित पवार यांनी एक पाऊल पुढे टाकत त्यांनी राजधानी दिल्लीमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामागं एकमेव कारण म्हणजे पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देणं, दुसरं तिसरं काही नाही। म्हणजे एका बाजूला अजित पवार यांच्या बंडानंतर ज्या पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वाबद्दल शंका उपस्थित करण्यात येत होती की बाबा अजित पवार हे पक्षाचं नेतृत्व करू शकत नाहीत, त्यांच्याकडे नेतृत्व गुण नाहीत, महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकत नाहीत, या सगळ्या विचारांना, विधानांना छेद देत अजित पवार यांनी आपलं नेतृत्व निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध केलेलं आहेच, शिवाय आता ते राष्ट्रीय राजकारणात जाऊ पाहत आहेत हे विशेष आहे। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।